ह्या उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ तर झालाच पाहिजे. चला तर मग बनवूया. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मटकी घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. अगदी पूर्णपणे नाही, थोडीशी कच्ची ठेवायची आहे. सगळ्यात अगोदर सुक्या भेळचा एक सिक्रेट मसाला बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, आलं, 1 चमचाभर आपल्याला जिरं घ्यायचं आहे. भाजक्या डाळ्या घ्यायच्या आहे साधारणतः 2 चमचे. त्यानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहे, जेणेकरून आपला मसाला जास्त कोरडा होऊ नये. 1 चमचाभर आमचूर पावडर आणि काळं मीठ टाकायचं आहे आणि आपला हा मसाला मिक्सरला तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे लगेचच आता सुकी भेळ बनवायला घेऊया. मुरमुरे घेतलेले आहे, त्यामध्ये मी फुटाणे घेतलेले आहे, शेंगदाणे बारीक कापलेला, कांदा, टोमॅटो, कैरीचा सीझन आहे म्हणून कैरी, मसाल्याच्या डाळ्या घेतलेल्या आहे आणि वाटीभर फरसाण घालायचं आहे. लगेचच इथे उकडलेला बटाटाही टाकून घेतलेला आहे. बारीक शेव टाकलेली आहे. आता तुम्ही जर मिक्स फरसाण घेणार असाल तर बारीक शेव वगैरे टाकण्याची गरज नाही. पाणीपुरीच्या ज्या सुक्या पुऱ्या आहेत त्या घातलेल्या आहे. मसाला बनवून घेतलेला होता तो. थोडीशी लाल मिरची पावडर, थोडंसं हलकंसं मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि वरतून मस्त असा लिंबू पिळायचं. तर आपली मस्त ही सुकी भेळ या ठिकाणी तयार झालेली आहे. यापासून तुम्हाला जर ओली भेळ बनवायची असेल तर सेम तुम्ही कांदा टोमॅटो टाकून लसणाची जी चटणी येते ना तिखट, ती टाकायची आहे. लाल गोड चटणी आपण यामध्ये घालून मस्त अशी ओली भेळ बनवू शकता. फक्त आपल्याला सुरुवातीला जी सुकी भेळ बनवलेली आहे ना ती थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायची आहे. त्यापासूनच तुम्ही मटकी भेळ, तुम्हाला कुठलीही भेळ बनवायची असेल ती बनवू शकता. अगदी चटपटीत वेगवेगळ्या 3 प्रकारचे आपण भेळ बनवलेले आहे. तर तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली भेळ कुठली ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि फॉलो नक्की करा.